पण जरी दत्तगुरूंच्या दर्शनाला आलेलो असलो तरी अध्यात्मामध्ये काही पायऱ्या असतात. असं सगळ्या गोष्टी अशा सहज हाताला नाही लागत. मी तुला समजावून सांगतो. बघ, आपण जेव्हा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जातो, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपलं काही काम असतं, त्याची सुरुवात आपल्याला शिपायापासून करायला लागते. तेव्हा कुठे जाऊन तो अर्ज त्या बड्या अधिकाऱ्याच्या टेबलवरती जाऊन पोहोचतो. तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. अधिकारी काय, टेबल काय, अर्ज काय? आपण इथे श्री गुरूंचं दर्शन घ्यायला आलोय ना? हो. आपण त्या दिवशी नरसोबावाडी, औदुंबर इथे किती छान दर्शन घेतलं, थेट दर्शन घेतलं. आता इथे तुझं काय चाललंय? अगं तन्वी, आपण जरी थेट दर्शन घेतलेलं असलं तरी त्या दर्शनासोबत आपण श्री गुरूंचा प्रवास जाणून घेतोय. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण जाणून घेतलं माहूर क्षेत्री श्री गुरूंचा झालेला जन्म, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ अवतार आणि त्यानंतर श्री गुरु नरसिंह स्वामी सरस्वतींचा प्रवास. अगदीच. अगं मग त्याच टप्प्याने आपण प्रवास करणार ना तन्वी. अगं ही तीच जागा आहे जिथे श्री गुरु पहिल्यांदा आले. अच्छा, म्हणजे नृसिंहवाडीतून श्री गुरु बाहेर पडले, ते थेट या संगमावर आले. त्यामुळे आपण श्री गुरूंपर्यंत पोहोचण्याआधी प्रवासाचे हे जे सगळे टप्पे आहेत ते पार करतोय. छान आहे. चल मग जाऊया.